नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश पिंपळे. आज मी आलो भाईकाच्या राणीबागमध्ये एंट्री करताच मी पूर्ण मॅप चेक करून घेतला. मॅप चेक केल्यानंतर मला दिसला पहिल्यांदा हत्ती. बाजूला सिंहाचा कमिंग सूनचा पोस्टर लावला होता. जसं आम्ही पोस्टर बघून घेतलं आणि पुढे मग गेलो वाघ बघायला. तो वाघ बघितला मी. वाघ पण इकडे तिकडे फिरत होता. त्याच्या बाजूलाच अस्वलचा पिंजरा होता. अस्वल बघून झाल्यावरती आम्ही पुढे गेलो. पुढे जाताच आम्हाला हरिण दिसले. हरणाचे फोटो काढले थोडे. त्याच्यानंतर आम्हाला दिसला बिबट्या. तर बिबट्या पण एकदम जबरदस्त वाटत होता. इकडे तिकडे फिरत होता. तर बिबट्याला जवळून बघितलं आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर जिजामातेचा पुतळा होता. तर ते आम्ही बघितलं थोडंसं. तिथून आम्ही पुढे गेलो. पुढे आल्यावरती आम्हाला पक्ष्याचं सेक्शन भेटलं. तर आम्ही पक्षी बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते आणि त्याच्या बाजूला स्नेक्सचं होतं. स्नेक्सचं बनवलं होतं पण तिथे स्नेक्स नव्हते. तर आम्ही तिथून पुढे गेलो. मग ते कासव, वेगवेगळ्या प्रकारचे कासव होते. आम्ही 2-3 कासव बघितले आणि एक पाण्यामध्ये पोहताना दिसत होतं कासव. त्यामुळे त्याचा थोडंसं शूट केलं. मग तिथून आम्ही पुढे गेलो मगर सेक्शनमध्ये. तिथे मगर होत्या भरपूर. 1-2 मगर होत्या पण आम्हाला ते दिसल्या नाही सुरुवातीला. आम्ही खाली बघत होतो. मग त्याच्यानंतर मग आम्ही वरच्या साईडला गेलो. हे किती मस्त सजवलं आहे बघा. वरच्या साईडला गेलो. मग वरतून थोडंसं बघितलं आम्ही मगर. तिथे मगर एक झोपली होती. ही बघा, ही झोपलेली मगर आहे. त्याच्या बाजूलाच पाण्यामधले पक्षी म्हणजे एक्वाबर्ड होते. ते एक्वाबर्ड पण एकदम ओपनमध्ये होते. आत फक्त बाहेरून असे जाळे केले होते आणि आतमध्ये ओपन. तर आपण आतमध्ये एंट्री करायची आणि ते समोर एकदम सगळं ओपन दिसायचं आपल्याला. तर तिथे मी थोडेसे बसले. वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघितले. छोटे मोठे वेगवेगळे प्रकारचे होते आणि जबरदस्त एकदम जवळ येऊन बसले होते पक्षी. तर पक्षी बघून झाल्यावरती आम्ही घेतला एक्झिटच्या बाजूलाच एक पेंग्विनचा कक्ष होता. तर आम्ही पेंग्विन बघितले. पेंग्विन बघून झाल्यावरती आम्ही तिथून थेट निघालो घरी. तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून कळवा. धन्यवाद.